श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात, यतिरूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय, फिटले सर्वही संदेह, श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र, बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाओनी, बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येवोनी, सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती, सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरथी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना, नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी, नित्य नियमे 2 प्रहरी, मागोनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोणी, संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोणी, मागुती येत गावांत. सेवे कर्यांबरोबरी, मागोनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी, परतोणी येती ते. माध्यान्हा स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी, असता जाता वासर मनी, संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहास्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडुनी गृह सूतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी, बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवुजी. बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले, परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया मधुकरी, जाओनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची.
ऐसे विचार निषेधिनी एती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. एक मासा होता निश्चिती स्वप्नी ती नयती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयांसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यांत लिहिली एक ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवसी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषिते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथ पंथी संन्यासी फकीर जती. रामदासी अघोर पंथी दर्शनायती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णु मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत एकादशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.